नमस्कार भक्तांनो, परमात्मा कथासागर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला नक्की विचारायचा आहे। आपण दरवर्षी हनुमान जयंती साजरी करतो, पण का करतो? हनुमानजींचा जन्म नेमका कसा झाला आणि त्यांच्या आयुष्यातल्या त्या अद्भुत गोष्टी कोणत्या आहेत ज्या आजही आपल्याला प्रेरणा देतात। खूप लोक हनुमान जयंतीला पूजा करतात, उपवास करतात, पण त्यामागचं खरं कारण आणि हनुमानजींचं संपूर्ण जीवन फार कमी लोकांना माहित आहे। म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंती का साजरी केली जाते आणि हनुमानजींची संपूर्ण थरारक आणि प्रेरणादायक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक अशी शिकवण मिळणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते। चला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। डोळे बंद करा आणि कल्पना करा, संपूर्ण आकाश लाल झाले, पक्षी घाबरून इकडे तिकडे उडत आहेत, पृथ्वीवरती अंधार पसरलाय आणि त्या आकाशात एक लहानसं पण प्रचंड शक्तिशाली बालक सूर्यालाच गिळायला धावत आहे। होय, ही कोणाची कथा आहे माहित आहे का? ही कथा आहे त्या महाबलीची, ज्याचं नाव घेताच संकट दूर होतात, ज्याच्या भक्तीमुळे देवही नतमस्तक होतात, ते म्हणजेच महाबली हनुमानजी। आज आपण त्यांच्या जीवनाची एक लांब, सखोल आणि प्रेरणादायक यात्रा ऐकणार आहोत। ही फक्त कथा नाही, हा अनुभव आहे। आणि हनुमान जयंती का साजरी केली जाते हेही पाहणार आहोत, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। खूप वर्षापूर्वी उंच डोंगर, घनदाट जंगल आणि शांत वातावरण असलेल्या एका प्रदेशात केसरी नावाचा एक पराक्रमी वनराजा राहत होता। त्यांची पत्नी अंजनी ती खूप सुंदर होती, पण त्याहूनही जास्त भक्तिभावाने भरलेली होती। सगळं काही असूनही त्यांच्या आयुष्यात एक मोठी कमी होती, त्यांना मूल होत नव्हतं। दररोज रात्री अंजनी माता आकाशाकडे पाहून देवाला एकच प्रश्न विचारायच्या, हे देवा, मला मातृत्वाचा आनंद कधी मिळणार? त्यांची ही वेदना दिवसेंदिवस वाढत होती। शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला, मी तप करेन आणि देवाला प्रसन्न करून घेईन। त्या जंगलात गेल्या आणि भगवान शंकराची कठोर तपश्चर्या सुरू केली। उन्हात उभं राहणं, पावसात भिजणं, उपवास करणं, पण त्यांनी कधीच हार मानली नाही। अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, अंजनी, तुझी भक्ती मला भावली, मी तुला माझ्या अंशातून एक दिव्य पुत्र देतो। अंजनी माता आनंदाने भारून गेल्या। त्यांच्या काळात अयोध्येत राजा दशरथांनी यज्ञ केला होता। त्या यज्ञातून मिळालेलं पवित्र पायस नियतीने अंजनी मातांकडे आलं। वायुदेवाने ते पायस अंजनी मातांपर्यंत पोहोचवलं। त्या प्रसादामुळे आणि शंकरांच्या आशीर्वादामुळे अंजनी मातांच्या गर्भात एक दिव्य तेज निर्माण झालं। जंगलात एक वेगळाच प्रकाश पसरला, वारा हलकेच वाहू लागला, पक्षी गाणं गाऊ लागली आणि एका शुभ क्षणी जन्म झाला एका तेजस्वी बलवान बालकाचा। तोच होता श्री हनुमान। लहान हनुमान खूप खोडकर होते, त्यांना सगळं काही खेळ वाटायचं। एके दिवशी सकाळी आकाशात एक लाल लाल चमकदार गोळा दिसत होता। हनुमानजी म्हणाले, वा, किती मोठं फळ आहे। त्यांनी उडी मारली, एक उडी, दोन उड्या आणि थेट आकाशात पोहोचले। देव आश्चर्यचकित झाले, हा छोटासा बालक इतक्या उंच कसा जातोय? क्षणात त्यांनी सूर्याला पकडलं आणि गिळलं। संपूर्ण जग अंधारात गेलं। लोक घाबरले, देव घाबरले। इंद्रदेवांनी रागाने व्रज सोडलं। तो प्रहार हनुमानजींच्या हनुवटीवर बसला। ते खाली पडले आणि त्या दिवसापासून त्यांना हनुमान नाव मिळालं। वायुदेव खूप रागवले, त्यांनी संपूर्ण वारा थांबवला। लोक श्वास घेऊ शकत नव्हते। देव घाबरले,
तेव्हा सर्व देवांनी हनुमानजींना वरदान दिले, तू अमर राहशील, तुला कोणी हरवू शकणार नाही, तुझ्यात अपार शक्ती असेल. पण ऋषींनी सांगितलं, हा बालक खूप खोडकर आहे, म्हणून तो स्वतःची शक्ती विसरेल. खूप वर्ष लोटली, हनुमानजी मोठे झाले. एक दिवस त्यांनी श्रीरामांना पाहिलं. पहिल्याच भेटीत त्यांच्या मनात भक्ती निर्माण झाली. त्यांना वाटलं, हेच माझे स्वामी आहेत. जेव्हा सीतेचा शोध घ्यायचा होता तेव्हा सर्वजण विचारात पडले. समुद्र खूप मोठा होता. जेव्हा जांबुवंत म्हणाले, हनुमान तू करू शकतोस, त्यांनी हनुमानजींना त्यांची शक्ती आठवण करून दिली. क्षणात हनुमानामध्ये ऊर्जा संचारली. त्यांनी प्रचंड आकार घेतला आणि एक उडी मारली. समुद्र हादरला, पर्वत थरथरले आणि हनुमानजी थेट लंकेत पोहोचले. हनुमानजींनी सीतेला भेटलं, त्यांना धीर दिला. पण रावणाने त्यांना पकडलं आणि त्यांच्या शेपटीला आग लावली. हनुमानजी हसले आणि त्यांनी संपूर्ण लंका जाळली. हनुमान जयंती हा फक्त एक धार्मिक सण नाही, तर तो शक्ती, भक्ती, धैर्य आणि निस्वार्थी सेवेचा जिवंत संदेश आहे. हा दिवस महाबली हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पण त्यामागे केवळ जन्माचा आनंद नाही, तर त्यांच्या महान जीवनाची आठवण दडलेली आहे. हनुमानजींनी आपल्या आयुष्यात प्रभू श्री रामांप्रती जी अखंड, निस्वार्थी आणि अढळ भक्ती दाखवली, ती आजही प्रत्येक भक्तासाठी आदर्श आहे. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. नेहमी इतरांच्या मदतीसाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि सत्याच्या विजयासाठी लढले. याच कारणांमुळे हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त उपवास करतात, हनुमान चालीसा आणि सुंदर काडाचं पठण करतात, मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतात आणि आपल्या आयुष्यात संकट दूर व्हावीत, मनात धैर्य यावं आणि नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं, या दिवशी हनुमानजींची मनापासून भक्ती केली तर ते आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात आणि त्यांना शक्ती व आत्मविश्वास देतात. म्हणजेच हनुमान जयंती आपल्याला फक्त एक सण साजरा करायला शिकवत नाही, तर आपल्या आत दडलेली शक्ती ओळखायला, अहंकार सोडून नम्रतेने जगायला आणि नेहमी सत्य सेवा, भक्तीचा मार्ग निवडायला प्रेरणा देते. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर परमात्मा कथासागर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.